8 ते 9 संध्याकाळी 7 ते 7 नंतर कारले करून टाकले वाचनालयातले इकडे टाकले नावं टाकली इकडे ट्रस्टचे 7 जणांची नावं टाकली आता ही ट्रस्ट जी आहे तिला बुद्धविहाराची ट्रस्ट आहे काय असेल ती तुम्ही चौकशी करा नाही, चौकशी- आम्ही तुम्हाला काही तुम्ही म्हणत मोठे माणसं त्यामुळे आणि तुम्हाला विचारलं. काही तुम्हाला एक शब्द आडवा आलो का मी काय तुम्हाला जे करायचं ते काका मी तुम्हाला हे विचारतोय की हे वाचनालय आहे का काय असेल ते तुम्ही चौकशी करा फक्त मी एवढं सांगतो तुम्हाला मी माझं काही वैयक्तिक सांगत नाही तुमचं काही वैयक्तिक नाही पण तुमचं तिथं बोर्डमध्ये नाव लागेल मग तुम्हाला असं तर मग मी सांगू राहिलो ना का व तुम्हाला जशी माहिती करायची तशी करून इथं द्या. लोकांच्या कंप्लेंट काय आहेत की मंगल येऊ द्या ना. कार्यालयाच्या नावाखाली- लोकांचे काय असतील ते ऐका ना बोलू. ऐका ना आमचं ऐकून घ्या नंतर बोला तुम्ही लोकांच्या कंप्लेंट अशा येऊ राहिल्या की लोक इथं 25-25 हजार रुपये भरून इथं लग्न लावलं आहे आणि त्यांना दान पावती दिली जाऊ राहिली. हा बरोबर आहे आहेच नाही बरोबर आहे. दान पावती 25,000 रुपये आपल्या संजयनगरमध्ये गोरगरीब लोक कसे जे असतील ते माझं काय म्हणा तुम्हाला त्याच्यात काही चोरीला बी आहे का तुम्ही साधक आहे मी विपक्ष काय म्हणतो म्हणूनच आम्ही सत्यानं तुम्हाला ते सांगतो की त्याच्यात चोरीला बी नाही चांगलं आहे का योग्य आहे का ते योग्य आहे किंवा नाही आहे ते नंतर शासन ठरवून नाही पण समाज गरीब आहे ना तुम्ही गरीब आहे. दोन मिनिट ऐकून घ्या तुम्ही थोडंसं काय का जर कधी इथून तर लोक मंडप जर कधी टाकला किती रुपये घेतात ओ मंडपाच्यात लोकांचा मंडपचा जाऊ द्या पण लोक मंडप नाही घेताना बौद्ध व्यवहारच पाहिजे आता मग त्याच्यासाठी आम्ही म्हणतो निश्चय मंडपाचेच नाही पैसे नाही मंडपाची गरज नाही हालच मंडप आहे. पैसे ते कोणाचा असल अन्न असेल आपोआप आला का? नाही, मला सांगा मंडप कोणाचा आहे आपोआप आला का काका तुम्ही ट्रस्ट इथले मी तुमचं काय नाव म्हणतो आहे. आपोआप आला का बरं मंडप कोणी कोणाचं राहू दे बरं, ना. जाऊ तुम्ही द्या. direct तुम्हाला काय या. करायचं ते नाही करा. नाही यावल्यातच मंडप काय पाहिजे मंडप काला तुम्ही स्वर आहे का योग्य तुमचा? नाही नाही यावल्यातच मंडप पाहिजे. इथं भरपूर आहे ना संजयनगर मध्ये मंडप कोण म्हणे कोणाचा मंडप कोणाचा आहे? यावल्यातच मंडप चालू आहे ना. हेच मग. बरं, इथं मंडप चौकशी करा. इथं मंडप का लावला मग? 25,000 कसं ते घेऊन आले हा मग तेच म्हणतो मंडपाचेच घेऊ राहिलो फक्त मंडपचा विषय तर नाही उरला. मंडप आमचे पैसे घेऊन आले सार्वजनिक जागा आहे. नाही नाही आम्ही 100 रुपये जमा करून वैयक्तिक नका बोलू. वैयक्तिक काय बोलू नका. वैयक्तिक नाही. तुमचं माझं काही दुश्मनी आहे का तुम्ही माझं काही घेतलं का वैयक्तिक नाही मी काही बोलू तुमचं नका. घेतलं का आपल्याकडून पावती घेतली मग ते काय चौकशी करा ना हे मंडप कोणाचा आहे? मी काय म्हणतो ते तुम्ही सगळी चौकशी करा तुम्हाला जे सांगणारे आहे ना तुम्ही ते चौकशी करा ना मला वैयक्तिक करून घ्यायचा तुमच्या माझं काही वाद आहे का मीडियावाले बरोबर तुमचं माझं काही बोलणं आहे का बुद्ध विहाराच्या नावाखाली धंदा का करू तुम्ही मंडप आणि का करून आले तर मग तुम्ही म्हणतो ना त्यांना कंप्लेंट करा ना चुकून चौकशी करा घर मंडपचा विषयच नाही हॉलमध्ये लग्न होत असेल तर पैसे द्यायचं कामच नाही काय करा माहिती का हं. बरोबर वैयक्तिक नका जाऊ कोणावर तुम्ही नाही वैयक्तिक ते थोडे आपल्या दुश्मन आहे, पाहुणे धंदे. 2 मिनिटं तुम्ही काय करा उद्या या आणि तुम्ही कोण आहे? ऐका मी साधक आहे इथं. साधक आहे कुठं राहतो नाही तुम्ही? ऐकून घ्या. किंवा भारतनगरला राहतो तुम्ही एक या, मिनिट थांबा. गोष्टी घ्या आणि बोला त्यांच्याशी आता काय म्हणणं आहे? आता हे बौद्ध विहार आहे हे बुद्ध विहार आहे या ठिकाणी आम्ही रक्त सांडवलंय. आम्ही खंड केली या विहारासाठी कोणीच नाही पैसे आम्ही लाख- आम्ही 100 रुपये जमा केलेले गल्लो गेले फिरून एक मिनिट थांबा. इथले आपले साधक आहेत. ते नाही ते- ते नाही ते- हे नाही रे. आज काय बोलणं का? वडील एक मिनिट शांत राहा. यांनी जे कमिटी आहे त्यांनाच विचारतोय बाकी कोणाला नाही विचारते काका द्या सोडून तुम्ही साधनाला येत आहे ठिकाणी बरं तुमचा काही विरोध नाही नागसेन काय मी बोलायला बरोबर आहे का चूक आहे बरोबर आहे तुमची इच्छा असेल तर मी 10 भाड्याचा मंडप लावेन तुमचाच काऊन लावायचा हा यांची सक्ती काय चालू आहे माहिती का बाहेरून मंडप आणायचा नाही हा मंडप काऊन टाकलाय काय साठी तुम्ही धंदा करू राहिले ना अहो, समाजाचा एवढा पण नाही राहत. समाजाला वाटलं तुम्हाला 5,000 द्यायचा चुपचाप 5,000 घ्यायचं ते 25,000 रुपये सक्ती करून घेऊन राहिले द्यायला पाहिजे तुम्हाला 25 आणि 30,000. एका बाईकडे पैसे एक मिनिट, एका बाईकडे पैसे नव्हते मस्के म्हणणे माझा मित्र आहे आंबेडकर नगरचा तर त्यांनी 25,000 मागणी केली ते म्हणे माझ्याकडे एवढे पैसे नाही 11,000 ठरव 11,000 ठरलं रजिस्टरला पावती फाडली 5,000ची आणि 6,000 रुपये मंडप टाकल्यानंतर त्यांची बोली झाली यांनी काय केलं त्याच्या आईला ना बोलून घेतलं त्या मामाला बोलून घेतलं त्या मुलीच्या आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बाबा एवढेच पैसे एवढं ठरलेले एवढे देऊ ते पण तुमच्याकडे जर अवकात नसून तुमची तर पूर्वी पळून लावा हे बोलायच्या पद्धतीत काय तुम्ही इथं मेडिटेशनला येतात साधनेला येतात आणि तुम्ही तुमच्या पोरच्या लग्नाला बोलला असेल का तुम्ही सांगा तुमच्या पोरच्या लग्न लावलं का एक मिनिट थांब रे. बोल लावू शकत तुमच्या तुमचे पुढे ऐका ना तुमच्या बोलण्याची पद्धत कशी पाहिजे त्यांचं नाही रे काही त्यांचा संबंध नाही हे ट्रस्ट मध्ये नाही तुमचं म्हणजे साधक तसेच आम्ही आहे. तुम्ही साधक आहे तसे आहात तशीच आम्ही तुम्ही साधक आहे ए, अरे शांत राहा रे ए, चिकण्या
आम्ही ट्रस्टी नाही दादा, तुमच्यासारखेच आम्ही. तुमची पद्धत कशी बोलायची कशी विनम्रपणाने असते? विनम्र असते. साधं कशी पद्धत कशी असते? इथं मेडिटेशनला काय येतो? गौतम बुद्धाने आपल्याला काय शिकवलंय? धम्म शिकवला, बरोबर आहे. शांतीचा मार्ग धर्म शिकवलाय, दान शिकवलंय, शांतीचा मार्ग बरं, जाऊ द्या, सगळं ते ट्रस्टी त्यांना विचारा. बाबासाहेबांनी आपल्याला तो धर्म दिला. आणि मी काय म्हणतो माहितीये का, की हे जर तुम्ही इथं धंदा लावता, मंडप कोण टाकलाय हे त्यांना माहित नाही. ते ट्रस्टमध्ये केशव गायकवाड म्हणून नाव यांचं. आणि इकडे काय लावलंय? वाचनालयाचा वेळ आहे 8 ते 9 सकाळी आणि संध्याकाळी 7 ते 8. आणि इकडे बघितलं तर त्यांचं नाव लावले आणि कार्यक्रम घेण्यासाठी यांच्यासाठी संपर्क साधा. हे काय? कोणते कार्यक्रम घेतले? पुऱ्या औरंगाबाद मध्ये कोणी घेत नाही पैसे. कोणी घेत नाही पैसे. कुठल्याच बिहारामध्ये 500 रुपये घेते फक्त. सिंधीबनला 500 याला कोणी रुपये. अधिकार दिला? हॉलचे सार्वजनिक हॉल आहे पुरा. हप्ता वसुली, खंडणी वसुली, सरळ गोरगरीब लोकांकडून. साधकाला ना मी एक दिवस आहे ना सर्वांना बोलून विनंती करून हात जोडून हे दाखवणार आहे की ह्या लोकांनी 25-25 हजार रुपये ज्या लोकांकडून घेतले ते लोक आमच्याकडे येऊन त्यांनी तक्रार केली. हे असं काय? 100-150 लोकांनी कंप्लेंट दिलं इकडे. सेटअप राजू खरेन दान केलाय. आतला जे प्लांट आहे का, माझा नातेवाईक आहे राजू खरे, आतला जे प्लांट आहे का तो प्लांट पण राजू खरेन दान केलाय. आणि हे 20-20 रुपयाला दार येतात. मग विचार करा ना तुम्ही, हे समाजाच्या फेवर मध्ये हे का विरोधात आहे? पर्याय ती स्वतःची वैयक्तिक जागा असली आमचा काय अधिकार पोहोचणे हे समाजाचं आहे नाही. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्या छोट्या भावाचं इथं लग्न केलं तर आम्ही पूर्ण पैसे दिले. मी पण दिलं पण माझ्या- खटकलं कुठं माहितीये का? खटकलं कुठं माहितीये का? मी की पण ज्या केलं इथं. असं नाही की मी नाही केलं. तुम्ही दिले ना पैसे? दिले की किती दिले ते? 23,500 मी दिले इथं. दिले ना? हो. मग विचार करा तुम्ही काय दिले दिले. 23,000 पैसे? हे बघा, जे आहे ते मी तुमच्यासारखंच मी आहे. अहो, जो देऊ शकतो, सक्षम आहे तो देऊ शकतो, ज्याच्याजवळ नाही तो काय करेल? असं मी काय सक्षम आहे? जो देऊ शकत नाही त्याच्या मुलीला पळून लावा तिथे. त्यांच्या मुली पळून लावा म्हणते. त्या व्यक्तीला पण बोलून घेतलेलं आहे मी. समाजाचा माणूस समाजाचाच मंदिरात येणार ना बाहेर